हे जयजी याला स्विमिंगला नेलेलं होतं त्या कॅचअप करायला स्कूल संपल्यानंतर, म्हणून युनिफॉर्ममध्ये स्कूलमध्ये त्यांना झूला नेलेलं होतं. आणि मग अशी स्विमिंगचा जो फोटो होता तो कॅचअप स्विमिंग क्लास होता आफ्टर स्कूल. मग त्यांना तसंच आणलेलं घरी मी कपडे न चेंज करता, म्हणून ते लॉनमध्ये त्यांच्या स्विमिंग आउटफिट्समध्ये बसलेत. सो सकाळी त्यांची स्कूल होती, स्कूलमध्ये झूची ट्रिप होती. स्कूलमध्ये झूची ट्रिप झाल्यानंतर आम्ही स्विमिंगला गेलो, किंग स्विमला कॅचअप लेसन कंप्लीट केला, तो करून घरी आलो. त्याच्यानंतर हा फोटो आम्ही आणि सुनाल नेल्स करताना मी त्यांना एपिंग मॉलच्या इकडे आणलेलं होतं, ब्रेड टॉकच्या इकडे. तिकडनं हे मँगोचं पुडिंगचं ड्रिंक घेतलेलं आम्ही आणि सुनालसाठी, ते खूप टेस्टी होतं. त्याच्यानंतर आम्ही एका मूवीसाठी जायचं ठरवलं, धुरंधर, म्हणून रॅशेसच्या बाहेर होत. पण मूवी 4 तासाची होती, म्हणून मग आपल्या जयजियाच्या कॅरोल्सच्या कॉन्सर्टला लेट झाला असता, म्हणून मग आम्ही नाही गेलो. असेच फोटो काढले. हे जयजिया माझ्याबरोबर असतानाचे फोटो. आणि हा परत त्या दिवशी स्विमिंगच्या आधीचा फर्ग्युसन बेकरीला काढलेला फोटो. हे मग कॅरोल्स बाय कॅन्डल लाईट म्हणून जो इव्हेंट होता तिकडे वेगवेगळे सेक्शन होते. एका सेक्शनला चेअर्स अलाउड होत्या. आम्ही ही पोर्टेबल चेअर घेतलेली होती, त्याचं उद्घाटन झालं करून. आणि मग पुढे हे होतं, हे स्टेज वगैरे होतं पुढे, जिकडे चेअर्स अलाउड नव्हत्या तिकडे सतरंजा वगैरे घालून लोकं पडलेली होती. हा जयजियाचा परफॉर्मन्स झाला DX स्कूलतर्फे. ही होस्ट होती, शी इज अ व्हेरी पॉप्युलर होस्ट. त्यांनी खास जयला प्रश्न विचारले. म्हटलं, अरे वा जय, तू एकटा मुलगा काय? आणि तिने जोकमध्ये म्हटलं, सगळ्या मुलींना तुझ्या ट्यूनवर नाच, सगळ्या नाही काय, यू गोइंग टू कीप ऑल द गर्ल्स इन लाईन, असं जोकमध्ये. मग जयजियाचा परफॉर्मन्स चालला आहे आता. खूप छान झाला स्टेजवरती. 5वा कॉन्सर्ट किंवा 5वा स्टेज परफॉर्मन्स जयजियाचा प्रॉपर. पहिलावाला होता त्यांच्या सिंगिंग म्युझिक स्कूलचा होता. मग स्कूलचा झाला एक, त्याच्यात ते आजी आजोबा झालेले होते. मग DXचा ॲन्युअल कॉन्सर्ट झाला, त्याचे 2 शो झाले. आणि हे DXच्या तर्फे क्रेगिबनमध्ये कम्युनिटी पार्कमध्ये, अँझॅक पार्क आहे क्रेगिबनचं मेमोरियल पार्क, तिकडे झाला हा इव्हेंट. त्याचे हे काही फोटो. हे इव्हेंटचं नाव आहे कॅरोल्स बाय कॅन्डल लाईट क्रेगिबन. हे असेच आमचे फोटो टाईमपास म्हणून काढलेले. याला रायनच्या वाढदिवसाला जायचे. अरे, रायनचा बड्डे चिपमंक्सला होता, ऑर्गनाईज केलेला त्याच्या आईने, मरियामने. सो त्याला जायच्या आधी मी मान फनीवर करतो आहे, म्हणजे सुनालला सांगत होतो मान शिखर म्हणून. हे जयजिया नटून एकदम सनीज वगैरे घालून रेडी टू गो फॉर द पार्टी. त्यांना सांगितलेलं जरा चाला, म्हणजे तुमचा मी फोटो क्लिक करीन चालताना नॅचरल पोजमध्ये. मग चालताना जायला सांगितलेलं, जियाला एक जोक सांग. आणि तो ॲक्च्युली चालत जोक सांगत होता आणि ती हसत होते. आणि ते नॅचरल फोटोज असे खूप छान आलेत त्यांचे चालतांचे. सो हे असे सगळे बाहेर बागेत फ्रंट लॉनवरती काढलेले फोटो छोटूंचे, त्यांचे सनीज वगैरे घालून रेडी पार्टीसाठी. आणि आताचे फोटो येतील ते चिपमंक्सला आहे. ते डॉकलँड्सचं चिपमंक्स आहे, तिकडे पार्टी होस्ट केलेली होती. रायन ह्या दोघांचा फ्रेंड, तोही 6 वर्षाचा झाला. तो 3-1 महिन्यांनी फक्त लहान आहे जयजियापेक्षा. बाकी सगळीच मुलं ऑलमोस्ट 6 वर्षाचीच आहेत. चाइल्ड केअरवाली मंडळी आहे ती सगळी. OAC, ओनली अबाउट चिल्ड्रन, म्हणून जे चाइल्ड केअर आहे मेलबर्न सेंट्रलला, तिकडे जयजिया जायचे. तिकडचा ग्रुप आहे हा त्यांचा. तर रायनच्या आईवडिलांनी इन्व्हाइट केलेला. मोस्टली सगळी मंडळी सिटीमध्येच राहणारी आहेत, कार्ल्टन सिटी एरियामधली किंवा नॉर्थ मेलबर्नमध्ये राहणारी. आणि एक फॅमिली फक्त हायडलबर्गला राहते, टर्किश फॅमिली, त्यांच्याही जुळ्या मुली आहेत. हे नंतर आम्ही पटकन वुलवर्ड्सला आलेलो होतो, तिकडे सांता क्लॉजबरोबर. तिकडे जयने त्याचा डॉगी बांधलेला होता. हे टायक्वांडोचं ग्रेडिंग झाल्यानंतर जेव्हा जयजिया ग्रीन बेल्टची ग्रेडिंग पास झाले, सो तेव्हा आम्ही इकडे तिकडे फिरतांचे फोटो आहेत. ते क्रिसमसचं होतं ना, ते आपल्या मेरीफील्ड कोल्सच्या इकडे होतं. आणि मेरीफील्ड कोल्सच्याच बाहेर जयजियाला सांगितलेलं की लाथा नका, हे किक्स करा. त्याच्यामुळे जयजिया टायक्वांडोच्या किक्स दाखवत होते. सो हे सगळं मेरीफील्ड कोल्सच्या बाहेर चाललेलं आहे, त्यांच्या किकिंग वेगवेगळ्या टाईपचं. आणि त्यांचं ग्रेडिंग झालेलं होतं ह्या वेळेला एअरपोर्टच्या टुलमरीनच्या सेंटरला, तिकडे तो फोटो होता काढलेला त्यांचा. त्या सेंटरला ग्रेडिंग झालं कारण जे मेन ग्रेडिंग होतं पार्कविलमध्ये, त्या ग्रेडिंगच्या वेळेला आम्ही इंडियात असणार होतो. सो त्यांचं मेन ग्रेडिंग मिस होणार होतं. सो अशा 2दा वर्षातनं 2दा ग्रेडिंग्स तुम्ही सेपरेट सेंटरला करू शकता.
त्यासाठीचं होतं. सो त्यामुळे त्यांचं ग्रेडिंग जे होतं ते या वेळेला टेलावरींच्या इकडे झालं. हे जे जे याचं सर्टिफिकेट त्यांच्या स्कूलमधला फर्स्ट एड कोर्स त्यांनी कंप्लीट केला म्हणून होतं. अम्मीची हेअरस्टाईल नवीन युडायकडनं. युडाय हा जॅपनीज हेअर ड्रेसर आहे. DNY हेअर ड्रेसिंग सलोन स्टुडिओ आहे सिटीमध्ये तो. सो त्यालासुद्धा मला वाटतं 2 मुलं आहेत. हे आधीचे केस तो परत विचारत होता, नक्की शॉर्ट करू ना, नक्की शॉर्ट करू ना. सो हे इंडियाला जायच्या आधीची अम्मीची हेअरस्टाईल. हे जे याचा फर्स्ट एड कोर्स कंप्लीट केला त्यांनी, छोटूंसाठीचा होता प्रायमरीमधला तो.